Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्र गेल्या 1 वर्षभरापासून आपण या टॉपर्स टॉक सिरीज माध्यमातून भेटत आहोत. यामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्या टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे काही योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं, या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला. आणि आजच्या आपल्या या टॉपर्स टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त या पदासाठी निवड झालेली आहे. मला सांगताना आनंद होतोय, त्या सर्वसाधारण यादीत राज्यात 3ऱ्या आलेल्या आहेत आणि मुलींमध्ये पहिल्या आलेल्या आहेत. आणि या आधी सुद्धा 2019च्या वनसेवा मुख्य परीक्षेतून त्यांची ACF या पदासाठी म्हणजेच असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट या पदासाठी त्यांची निवड झालेली आहे. अशा रुपाली गणपत माने मॅम, नमस्कार. नमस्कार. मॅम, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये खूप स्वागत सुद्धा. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅम, या निकालाला साधारणतः 1 महिना झालेला आहे आणि पोस्ट अलर्ट होऊन एक 3-4 दिवसांपूर्वी आपल्याला ते कळलेलं आहे. तर एकूणच निकालाच्या दिवशीच्या तुमच्या आणि तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या? प्रतिक्रिया खूप अशा मिक्स होत्या, कारण मला अनएक्सपेक्टेड रिझल्ट होता. आधी वाटत होतं की क्लास 1 पोस्ट वगैरे मिळेल, म्हणजे तेवढं एक्सपेक्टेशन होतं मार्क्सवरून, सेकंड आन्सर कीवरून वगैरे. पण असं 3rd रँक येईल किंवा मुलींमध्ये फर्स्ट येईल असं कधीच वाटलं नव्हतं. आणि खूप आनंद आनंद म्हणजे एक मिक्स फिलिंग होती, की सुरुवातीला असं वाटत होतं की काहीतरी वेगळंच झालंय. छान होतं. मॅम, मुलाखतीकडे जाण्याच्या आधी आम्हाला तुमची एक ओळख करून द्या, की तुम्ही मूळच्या कुठल्या आहात, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. माझा जन्म सातारा जिल्ह्यातील आंबवडे म्हणून एक गाव आहे. अगदी सातारा शहरापासून जवळ आहे. त्या गावामध्ये झाला. माझं कुटुंब शेतकरी कुटुंब आहे. माझे बाबा अल्पभूधारक शेतकरी होते. म्हणजे सध्या ते नाहीयेत. डिसेंबर 2020 मध्ये हृदयविकाराने ते हे जग सोडून गेले. सध्या माझ्या घरामध्ये माझी आई आहे, ती गृहिणी आहे आणि माझे 2 छोटे भाऊ आहेत. ओके. आणि माझ्या घरामधून एकच असं आहे की माझ्या आई-बाबांना खूप इच्छा होती की मुलांनी खूप उच्च शिक्षित व्हावं. म्हणजे एक शैक्षणिक प्रकारचं बॅकग्राऊंड आहे की माझे दोन्ही भाऊही पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालेले आहेत. ओके. मॅम, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी? तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमीची सुरुवात सांगितली तर जिल्हा परिषद शाळेमधून झाली. 7वी पर्यंतचं शिक्षण गावाच्या शाळेमध्ये झालं. नंतर 8वी ते 10वी कन्याशाळा सातारा. तर ग्रॅज्युएशन पर्यंतचं म्हणजे 11वी पासून BSc फिजिक्स पर्यंतचं शिक्षण यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा इथून झालं. त्यानंतर मला MSc साठी फिजिक्स डिपार्टमेंट मुंबई युनिव्हर्सिटी इथून ऍडमिशन घ्यावं लागलं. काही कारणास्तव म्हणजे की मला शिवाजी युनिव्हर्सिटीत जायचं होतं. पण एंट्रन्स एक्झाम न दिल्यामुळे मला मुंबई युनिव्हर्सिटीत जावं लागलं. मग मुंबईत गेल्यानंतरच MSc जेव्हा कम्प्लीट होत आलं, तेव्हा मला BRC मध्ये PhD करता येईल, म्हणजे रिसर्च करता येईल अशी एक संधी मिळाली. म्हणून मी BRC मध्ये PhD साठी जॉईन केलं आणि 2017 मध्ये मला मोलेक्युलर फिजिक्स या विषयातून BRC मधून PhD ही पदवी मिळाली. अरे वा. मॅम, असं आता जसा तुम्ही उल्लेख केला की फिजिक्स सारख्या विषयात तुम्ही डॉक्टरेट आहात, मग PhD केल्यानंतर इकडे ह्या क्षेत्राकडे वळण्याचं नेमकं कारण काय? कारण असं की PhD केल्यानंतर वळायचं असं नव्हतं. मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होते त्यावेळेसच इच्छा होती की MPSC करावी, अधिकारी व्हावं आणि माझ्या बरोबरच्या काही मैत्रिणींनी त्यावेळेसच अभ्यास सुरू केला. पण माझ्या घरून फायनान्शियल कंडिशन तशी नसल्यामुळे मला एकतर भाग होता की जॉब करावा, म्हणजे काहीतरी इन्कम सोर्स हवा होता आणि दुसरी गोष्ट की मग मी फुल टाइम अभ्यास करू शकत नव्हते आणि मला पोस्ट ग्रॅज्युएशनही करायचं होतं. म्हणून मग मी PhD केल्यानंतर म्हणजे PhD करत असतानाच 1-2 वर्ष जेव्हा राहिले, त्यावेळेस माझ्या घरून पण मला सांगितलं की तुला ठीक आहे, तुला जर आता करायचं असलं तर तू कर. म्हणजे कसं झालं की माझा छोटा भाऊ म्हणजे माझ्या नंतरचा 2nd नंबरचा भाऊ, तोही जॉबला लागला. त्यामुळे तो घराची जबाबदारी त्याने घेतली. मग मी फ्री अभ्यास करू शकले. म्हणून मग मी विचार केला की ठीक आहे, आता संधी मिळते ना, तर आता करायचं. म्हणून एवढ्या उशिरा प्रिपरेशन सुरू केली. ओके.
मॅम 2019 हे जे वर्ष होतं त्या वर्षात तुम्ही एसीएफ या पदासाठी तुमची निवड झाली आणि त्याच वर्षी तुम्ही राज्यसेवेच्या मुलाखतीपर्यंत पण पोहोचला होतात. तर ह्या अशा दोन्ही परीक्षांचे सायमल्टेनियस प्रिपरेशन तुम्ही कसं केलं? तुमच्या अभ्यासाचं नियोजन नेमकं कसं होतं? फॉरेस्ट एक्झामसाठी वेगळं असं काही प्रिपरेशन केलं नाही. कारण मी जेव्हा तयारी सुरू केली, तेव्हाच राज्यसेवा फक्त म्हणजे एमपीएससी राज्यसेवाचीच तयारी करायची असं ठरवलं होतं. आणि इन बिटवीन एमपीएससी मधून फॉरेस्ट सेवा पण असते हे मला कळलं. मग मी फॉर्म भरला तसा. आणि असं वेगळं काही केलं नाही कारण खूप सारे सब्जेक्ट आहेत. जसं की इंग्लिश, मराठी, ग्रामर आहे. म्हणजे ते प्रिलिमलाच असतं. तसंच पॉलिटी आहे, जिओग्राफी, हिस्ट्री असे जे कॉमन सब्जेक्ट आहेत, एन्व्हायरमेंट ही कॉमन आहे दोन्हीमध्ये. त्यामुळे मी फॉरेस्टचा वेगळा असा काही अभ्यास नाही केलेला. दोन्ही सब्जेक्ट जेवढे ओव्हरलॅप होते तेवढ्यांचं प्रिपरेशन केलं, रिव्हिजन वगैरे केली आणि नियोजन म्हणजे सेमच होतं. जे राज्यसेवेसाठी करते त्याच प्रकारचं नियोजन होतं. ओके. मॅम आता आपण बघितलंय की राज्यसेवा ऑगस्ट 2022 मध्ये येऊ घातलेली आहे आणि त्यामध्ये सी-सॅट हे क्वालिफाय झालेलं आहे. तर हा जो बदल आहे, हा बदल विद्यार्थ्यांनी अडॉप्ट कसा करावा आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची अभ्यास पद्धती कशी असावी त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल विद्यार्थ्यांना? माझ्यासाठी हे नवीन म्हणजे सगळ्यांसाठीच हा बदल खूप डिफरंट नवीन आहे. आणि मी असं प्रिपरेशन म्हणजे मी स्वतः असं करेन आणि स्टुडंटनाही असंच सांगेन, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत म्हणजे एमपीएससीचे आहेत. त्या प्रिव्हियस क्वेश्चनचा प्रॅक्टिस करून आपण थोडंसं म्हणजे आपल्याला इझी जाईल. कारण कसं आहे नवीन असल्यामुळे कोणीच काही सांगू शकत नाही, की पॅटर्न कसा असेल, चेंज झालेला असेल, यूपीएससी टाइप असेल का एमपीएससी टाइपच असेल. जरी क्वालिफाय केलं असेल तर थोडा डिफिकल्ट असेल का सीसॅटचा पेपर. त्यामुळे आपल्या अशा परिस्थितीमध्ये मला वाटतंय की आधीचे एमपीएससीचेच पेपर आपण खूप प्रॅक्टिस करावेत किंवा क्लासच्या टेस्ट वगैरे असतात प्रिलिमसाठी. त्या आपण प्रॅक्टिस करू शकतो. जसे की म्हणजे कॉमन सब्जेक्ट आहे जसं की क्वालिटेटिव्ह आहे किंवा रिझनिंग आहे. ते किंवा कॉम्प्रिहेन्शन आहे. तर कॉम्प्रिहेन्शनची प्रॅक्टिस पण आपण करू शकतो. त्यामुळे हे कन्फ्यूज स्टेटमध्ये असल्यासारखी गोष्ट आहे सगळ्यांसाठी. तर यावेळेस असं करणं योग्य आहे की आधीचेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघावेत आणि मॅथ्सचा खूप सराव करावा. ओके. मॅम तुमचं ज्या परीक्षेमधून सिलेक्शन झालं म्हणजे जी 2020 ची जाहिरात होती, त्यात 200 जागा होत्या आणि आता ही जी 2022 ची जी आहे परीक्षा, त्यात 165 जागा आहे. म्हणजे नियर अबाउट ह्या सेम आहेत आणि दोन्ही पण तशा तुलनेनं कमीच जागा आहेत. तर अशी कमी व्हॅकन्सीची ॲड जेव्हा येते, तेव्हा विद्यार्थी कुठेतरी एक नकारात्मक माइंडसेट विद्यार्थ्यांचा असतो, की अरे जागा तर एवढ्याच आहेत. कारण अशा ॲडमध्ये मग जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं गरजेचं असतं विद्यार्थ्यांना आणि मग कुठेतरी विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स, की आता एवढ्याच जागा आहे, तर मग माझं होईल की नाही? तर ह्या म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल? कारण तुम्ही पण तशा ॲडला सामोरं गेलेला आहात. मला वाटतं की निगेटिव्ह व्हायची गरज नाहीये. म्हणजे तसा विचारही मनात आणू नये. कारण की आपण अभ्यास करतोय किंवा एक म्हणजे मुलं साधारणतः 3-4 वर्ष वगैरे काही-काही मुलं अभ्यास करत असतात. कोण-कोण फ्रेशर्स असतात. कितीही जागा असल्या तरी हे मनावर एक म्हणजे एक प्रकारचं दडपण येतं, निराशा येते. आणि निराशेमध्ये मला वाटतंय की मग आपण जो अभ्यास केला असतो त्याच्यावर परिणाम होतो. तर विद्यार्थ्यांनी असा विचारच करू नये की किती पोस्ट आहेत, किती नंबर ऑफ पोस्ट आहेत. कारण काही-काही केसेसमध्ये असंही होतं की जर 400 वगैरे पोस्ट असल्या, तरी पण आपण अभ्यास करताना थोडं रिलॅक्स होऊन जातो. विचार करतो की खूप पोस्ट आहेत, मला तर आरामात होईल म्हणजे कट ऑफ कमी लागेल. पण थोडं रिलॅक्स होण्यापेक्षा बेटर आहे की कमी पोस्ट आहे तर तुम्ही जास्त हार्डवर्क करायचं म्हणजे प्रयत्न कराल. जास्त इन्स्पिरेशन घ्यावं. म्हणजे त्याच्यातून निगेटिव्ह घेण्यापेक्षा पॉझिटिव्ह घ्यावं की मी जास्त अभ्यास करेन, मी जास्त कट ऑफ म्हणजे माझं मार्क्स जास्त असतील. तर मग त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि दुसरी गोष्ट दुसरा फायदा हा होईल की सेकंड इयर म्हणजे नेक्स्ट इयरची जी ऍड असेल त्याच्यासाठी तुमचे बेसिक सगळ्या क्लिअर होतील. म्हणजे तुम्ही इन हं. ऍडव्हान्स 1 इयर पण अभ्यास करू शकाल असं वाटतं मला. म्हणून त्याच्यातून निगेटिव्ह काय घ्यायचं नाही. ओके. मग माझा पुढचा प्रश्न हा करंट अफेअर्स संदर्भात आहे. एम-पी-एस-सीची कोणती पण परीक्षा जर आपण बघितली, तर त्यात करंट अफेअर्स इन्क्लूड असतात. प्रिलिम असेल तर एक 10-15 मार्काचं वेटेज त्यामध्ये असतं. तर हे करंट अफेअर्सचं प्रिपरेशन विद्यार्थ्यांनी कसं करावं? तुम्ही कसं करत होतात? कोणत्या मॅगझिन्स वापरत होतात? आणि अलीकडे जर आपण आता आयोगाचा पॅटर्न बघितला, तर आयोग वन लाइनर क्वेशन्सकडे जास्त जातंय करंट अफेअर्समध्ये. तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल? प्रथम मी सांगेन की न्यूजपेपर्स आहेत जसं की लोकसत्ता आहे. म्हणजे मी तसं प्रिपरेशन केलं की आपलं डेली न्यूजपेपर्स आहेत. लोकसत्ता आहे किंवा इंग्लिश पेपर्स आहेत काही.
सकाळ, पुढारी असे पेपर्स आहेत. त्याच्यामधला कोणता तरी एक ऍटलिस्ट एक तरी तुम्ही रोज वाचा आणि त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा. पण शॉर्ट नोट बनवण्याआधी एक विचारात घ्या की तुमचा सिलेबस जो आहे, जसं की म्हणजे नॉर्मली कसे टॉपिक असतात की पॉलिटी रिलेटेड टॉपिक असले तर त्याच्यावरती जास्त फोकस होतो म्हणजे एक्झाम मध्ये, प्रिलिम मध्येही आणि मेन्स मध्येही. मग तुमचा सिलेबस एक तर तुमच्या लक्षात हवा न्यूजपेपर वाचताना. आणि न्यूजपेपर वाचताना दुसरी गोष्ट करायची की त्याच्या एकदम जसं की तुम्ही सांगताय ना, म्हणजे तसं पेपर आता आयोगाचे पेपर तसे येत आहेत की वन लायनर वरती जास्त फोकस आहे. तर मग तसे वन लायनर मध्ये अशा शॉर्ट नोट्स वगैरे अगदी 1-2 वर्ड्स मध्ये असं तुम्ही बनवू शकता. आणि दुसरी गोष्ट आहे की वेळ किती द्यायचा न्यूजपेपर रिडिंगला. नॉर्मली कसं होतं की नवीन नवीन जेव्हा प्रिपरेशन करतात मुलं, म्हणजे माझंही तसं झालेलं की न्यूजपेपर वाचायचं म्हणून मग आपले 2 तास वगैरे त्याच्यात जाऊ शकतात. पण त्यासाठी थोडा कमी वेळ म्हणजे अशी कुठल्या न्यूज वाचायच्या आणि कुठल्या निग्लेक्ट करायच्या हे आपल्याला समजायला हवं. आणि ते कधी समजेल जर आपल्याला सिलेबस लक्षात असेल किंवा आपला सिलेबस समोर असेल. बाबा सिलेबस बघून जर तुम्ही न्यूजपेपर रीड करत असाल तर तेव्हा तुमच्या पटकन लक्षात येईल की कुठली न्यूज आपल्याला निग्लेक्ट करायची आणि कुठली न्यूज इम्पॉर्टंट आहे. मग त्याप्रमाणे कमीत कमी वेळेत तो न्यूजपेपर रीड करण्याचा प्रयत्न करायचा. आणखीन मॅगझिन्स मध्ये परिक्रमा मॅगझिन मी तर यूज केलेलं. आणि परिक्रमा मॅगझिन मध्ये म्हणजे ऑलमोस्ट सगळं कव्हर होऊन जातं. किंवा दुसरे काही इयर बुक्स आहेत म्हणजे मुलं वाचतात, मी काही रेफर केलेलं नाहीये. इयर बुक आहेत किंवा 6 मंथ म्हणजे 6 महिने मधले असे काही बुक्स असतात हे करंट अफेअर्सचे, ते बुक्स रेफर करू शकता. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही जेव्हा करंट अफेअर करताय त्यावेळेस प्रिव्हियस इयरचे प्रिलिम्सचे मेनली, कारण प्रिलिम्सचेच मध्ये जास्त करंट अफेअर फोकस असते. ते प्रिलिमचे क्वेश्चन पेपर बघून तशा प्रकारे क्वेश्चन्स फॉर्म करण्याचा प्रयत्न करा जर तेवढा वेळ मिळाला तर. जसं की वन लाईनर तर आपण ऍटलिस्ट तयार करू शकतो. अगदी मल्टी स्टेटमेंट जर नाही करता आलं तर ऍटलिस्ट वन लाईनर क्वेश्चन्स वगैरे रोजच्या रोज तयार करून असं तुम्ही कुठेतरी लिहून ठेवू शकता. त्याचा नक्कीच फायदा होतो मग. ओके. मॅम, माझा पुढचा प्रश्न हा मुख्य परीक्षे संदर्भात आहे. एकूणच मुख्य परीक्षेचं तुमचं नियोजन आणि तुमची अभ्यास पद्धती कशी होती, एक ब्रीफ मध्ये सांगा. मेन्सला मी म्हणजे असं डिफरन्शिएट नाही केलं की प्रिलिम्स आणि मेन्स. नॉर्मली मी अभ्यास करते सुरुवातीपासूनच मी काय केलेलं, सिलेबस एकतर समोर ठेवला. सिलेबसचे पॉइंट्स बघून ज्या ज्या बुक्स मधून मला जसे जसे मिळत गेले तसा अभ्यास त्यांना वाचत गेले, रीड करत गेले. दुसरं त्याच्याबरोबरच प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघितले. क्वेश्चन पेपरच डायरेक्ट रेफर केले. कोणतेही म्हणजे पब्लिकेशनची बुक्स वगैरे घेण्याऐवजी मी क्वेश्चन पेपर रेफर केले. पण त्या पॉइंट्स रिलेटेड कोणते क्वेश्चन्स आहेत ते सेग्रिगेट करून ठेवले. लिहिणं तर ते शक्य नाही आहे सगळे पॉइंट्स म्हणजे सगळे क्वेश्चन्स, पण एक आयडिया मला लक्षात ठेवली की बाबा ह्या टॉपिक वरती अशा अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. पण त्या क्वेश्चन वरती पण वन लाईनर वगैरे नोट्स बनवू शकतो आपण. म्हणजे ज्या नोट्स मी वाचते बुक्स मध्ये तिथेच वगैरे लिहून वगैरे ठेवायच्या, म्हणजे अशा शॉर्ट मध्ये ठेवायच्या, 1 वर्ड 1 सेंटेन्स वगैरे अशा प्रकारे तयारी केली. आणि मग त्याच्यात करंटचा पण एक हे ऍड केलं. करंटचा ऍड करताना थोडा इश्यू आलेला, कसं म्हणजे की प्रत्येक पॉइंटला दर महिन्याला काहीतरी करंट येत असतं. मग ते आपण सगळं तर ऍड नाही करू शकत, म्हणजे नोट्स मध्ये पण सगळं नाही लिहू शकत तेवढं. मग त्याचं पण जे आपल्याला लक्षात राहत नाही, म्हणजे जसं करंट वाचताना कसं की 1 महिना जर मी करंट वाचत असेल 1 महिन्याच, तर दुसऱ्या महिन्यात पण त्याला एक रिव्हिजन द्यायची. रिव्हिजन दिल्यानंतर आपल्या बरोबर लक्षात येतं की आपल्याला काय लक्षात राहत नाही. मग तेवढाच पॉइंटच्या शॉर्ट नोट्स किंवा जशा बनवता येतील नोट्स, म्हणजे मुलांना जशा बनवता येतील नोट्स तशा नोट्स बनवायच्या आणि त्या खूप वेळा रिवाइज करायच्या. मेन्सला हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि दुसरा पॉइंट आहे की सराव खूप हवा मेन्सला, म्हणजे प्रिलिम पेक्षा तरी. मेन्सला कसे 2 तासामध्ये 150 प्रश्न सोडवायचे असतात, म्हणजे वेळ भरपूर आहे तसा 2 तास. पण काय जमलं पाहिजे आपल्याला तर स्ट्रेस मॅनेजमेंट जमलं पाहिजे. कारण मेन्सला आपण पहिल्यांदा दिली किंवा दुसऱ्यांदा जरी मेन्स दिली तरी त्या 2 तास खूप महत्वाचे असतात. का महत्वाचे असतात तर त्या 2 तासामध्ये आपण आपलं जेवढा अभ्यास केलेला असतो, 2 वर्ष करा 4 वर्ष कोण करत असेल, तर ते अभ्यासाचं आपलं प्रतिबिंब त्या 2 तासात आपल्याला तिथे तयार करायचं असतं. आणि त्याच्यावर डिपेंड आहे की आपण इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होणार की नाही. म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे. तर याच्यासाठी काय करायचं, एकतर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स टाइम लावून सॉल्व्ह करू शकता. मी तसं तयार म्हणजे प्रेफर दिलेला की जेवढा 2 तास आहे प्रिलिम मेन्सला, तर त्या 2 तासामध्ये एक क्वेश्चन पेपर घ्यायचा प्रिव्हियस इयरचा आणि त्याला 2 तास करेक्ट लावून तो सॉल्व्ह करायचा. दुसरी गोष्ट आहे की टेस्ट सिरीज लावू शकता.
टेस्ट सिरीजचा पण फायदा होतो. फायदा कसा मेनली होतो, की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करता येतं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट होतं त्याच्यातून. अशा प्रकारे एक माझी कॉमन स्ट्रॅटेजी होती, की जी मी फॉरेस्टला पण अशीच यूज केली आणि राज्यसेवा मेन्सला पण अशीच यूज केली. ओके. मॅम आता आपण एक तुमच्या मेन्सच्या ओव्हरऑल स्ट्रॅटेजी बद्दल बोललो, पण आता आपण सब टॉपिक बद्दल बोलूया, की मेन्समध्ये काही जे छोटे-छोटे उपघटक आहेत, पेपर्स आहेत, त्याच्याबद्दल बोलूया. माझा त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की पेपर 4 मध्ये जो सायन्स अँड टेकचा पार्ट आहे, त्याचा इनपुट-आउटपुट रेशो पण आम्हाला सांगा आणि तुम्ही पुस्तकं कोणते वापरले ते पण सांगा. इनपुट आउटपुट रेशो म्हटलं तर मी कधी तसं अनालाइज केलेलं नाहीये. कारण माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे बेसिक कन्सेप्ट तर माझ्या बऱ्यापैकी क्लिअर्स आहे. प्रिलिम्सला म्हणजे त्याचा फायदा होतो. प्रिलिम्सला नॉर्मली काय करायचं, की स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत सायन्सचे, जसं की 6th पासून 12th पर्यंत किंवा ऍटलीस्ट 10th पर्यंत तरी ते वाचायचे आणि ते इंग्लिश मधून प्रेफर करायचे वाचायला. कारण मराठीमध्ये कन्वर्ट केले त्याच्यामध्ये काही काही वर्ड खूप डिफिकल्ट होऊन, म्हणजे माझ्यासाठी तरी तसं झालेलं, की ते खूप डिफिकल्ट होऊन जायचे कन्व्हर्जन. मग ते इंग्लिशमध्ये प्रेफर करू शकता. आणि करंट मधलं रिलेटेड जे सायन्स अँड टेक आहे, म्हणजे प्रिलिमसाठी सांगते मी, करंट रिलेटेड सायन्स अँड टेक करायचं. त्याचबरोबर जर मेन्सकडे आपण बघितलं, म्हणजे हे करत असतानाच काही काही सब्जेक्ट आहेत की ते मेन्सलाही आहेत आणि प्रिलिम्सलाही आहेत. जसं की एकदम एक्झॅक्टली नाही सांगता येत, पण प्रिलिम मध्ये आणि मेन्स मध्ये काही काही सब्जेक्ट ओव्हरलॅप आहेत. दुसरी गोष्ट की सोलर आहे किंवा न्यूक्लिअर एनर्जी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, बायोटेक आहे. बेसिकली न्यूक्लिअर एनर्जीवर यावर्षी म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्सवर यावर्षी खूप सारे क्वेश्चन 2020 मध्ये 2021 मध्ये खूप सारे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत आणि ते मेनली ह्याच्यात म्हणजे ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहेत. तर त्याच्यासाठी मी बीआरसीच्या, जशा की बीआरसी आहे, ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड आहे, त्यांच्या वेबसाईट्स आहेत. त्या वेबसाईट्स वरून मी शॉर्ट नोट्स बनवलेल्या, डिजिटल फॉर्म मध्ये बनवलेल्या आणि त्याच्यामध्ये मग करंट रिलेटेड ऍड करत ह्याच्या गोष्टी. दुसरं आहे की इस्रोची वेबसाईट आहे. इस्रोच्या वेबसाईटवर पण खूप छान डेटा आहे. एवढंच की तो खूप वास्ट आहे, त्यामुळे ते वेबसाईट, अशा वेबसाईट रेफर करताना पर्टिक्युलर पॉइंट सिलेक्ट करून आपण, म्हणजे सिलेबस पाहून आपण हे करायचं, नोट्स वगैरे बनवायचे. त्याच्यात जास्त वेळ नाही घालवायचा. ओके. तिसरी गोष्ट आहे कॉम्प्युटर सायन्स आहे. कॉम्प्युटर सायन्स मध्ये मला वाटतं की, म्हणजे मला तरी आता सध्या तरी रिसोर्सेस नाहीयेत अवेलेबल, पण करंट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या वाचू शकतो आपण कॉम्प्युटर सायन्स. ओके. मॅम पेपर 2 जो आहे त्याच्यात गव्हर्नन्स हा पार्ट आहे आणि त्याच्यात इलेक्शन आणि इलेक्शन प्रोसेस असा एक सब टॉपिक आहे. तर ह्या टॉपिकमध्ये स्टॅटिकमध्ये पण बऱ्यापैकी एक इन्फॉर्मेशन आहे आणि आयोग जे प्रश्न विचारतं ते खूप जास्त फॅक्च्युअल आहेत. नंबर्स रिलेटेड भरपूर प्रश्न आयोगाकडून या उपघटकावर विचारले गेलेले आहेत आणि ते अलीकडच्या म्हणजे करंट न्यूज रिलेटेड पण असतात, आत्ता झालेली इलेक्शन्स. तर मग ही सगळी माहिती कशी ॲड ऑन करायची विद्यार्थ्यांनी, तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली हा क्वेश्चन माझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, कारण मला फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवणं जरा डिफिकल्ट जातं आणि मला पण हे अशा टाईपचे प्रश्न आहेत. पण मला असं वाटतं की, म्हणजे मी अनालिसिस केलं क्वेश्चन पेपरचं, तर एक तर करंट रिलेटेड खूप गोष्टी, जसं इलेक्शनचं घेतलं ना, आपण हं. इलेक्शनचं एक्झाम्पल घेऊया. तर ते करंट रिलेटेड, म्हणजे कुठल्या राज्यामध्ये इलेक्शन सुरू असेल तर त्या इलेक्शन मध्ये कुठल्या सीट, पॉलिटिकल पार्टीला किती सीट्स मिळाल्या, त्यांचं वोट पर्सेंटेज काय होतं, मग प्रिव्हियस इयरचं कसं, म्हणजे प्रिव्हियस इलेक्शन असेल तर त्याच्या कम्पॅरेबल किती पर्सेंटेज इन्क्रीज डिक्रीज झालंय, अशा टाईपच्या म्हणजे खूप फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात. आणि त्यासाठी मला वाटतं की ते खूप वेळा रिवाइज करावे लागतील. त्याच्यामध्ये काही दुसरा ऑप्शन नाहीये. ओके. तसंच लक्ष्मीकांतचं जे इलेक्शन म्हणून एक इलेक्शन रिलेटेड जे चॅप्टर्स आहेत, इलेक्शन आहेत, पॉलिटिकल पार्टीज आहेत, त्याच्यामधून पण खूप सारे क्वेश्चन्स आहेत. त्याच्या लक्ष्मीकांतमध्ये एक समरीमध्ये एक टेबल वगैरे दिलेलं असतं. टेबल किंवा समरीमध्ये किंवा एक चॅप्टर मध्येच इन बिटवीन असे टेबल्स दिलेले असतात. जसं की इलेक्शन सिम्बॉल्स कुठले आहेत इलेक्शन पार्टीचे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं वर्किंग कसं आहे. तर याच्या ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्या लक्ष्मीकांतमधून करू शकतो. ओके. माझा पुढचा पण प्रश्न हा मुख्य परीक्षे रिलेटेडच आहे. मुख्य परीक्षेत मराठी, इंग्रजीचा एक ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो आणि हा पेपर 1 तासाचा असतो. त्याच्यात 100 प्रश्न असतात आणि म्हणजे 60 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत.
तर हे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आणि आपण इंग्लिश ग्रामर जर बघितलं तर त्याच्या जनरली आयोग म्हणजे ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स शोधा असं सांगतं. मग 2-3 स्टेटमेंट दिलेले असतात. त्यात एखाद्या स्टेटमेंटमध्ये एखादी मायनर मिस्टेक असते, की जी आपल्याला लक्ष पण जात नाही तिच्याकडे किंवा आपल्या लक्षात येत नाही आणि मग ह्या गोष्टीत थोडासा टाईम कन्झ्युम होऊन जातो. तर मग ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काय सांगाल? सर्वात आधी मला वाटतं की मराठी म्हणजे आपली मातृभाषा आहे त्याचं ग्रामर आहे, व्याकरण आहे ते आपलं परफेक्ट हवं. कारण की खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या इंग्लिश आणि मराठीमध्ये आपण कोरिलेट करू शकतो. जसं की इंग्लिश मधलं प्रपोजिशन्स आहेत, म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स, सेंटेन्स मध्ये जे वर्ड टाइप्स आहेत, हं. ते वर्ड टाइप्स आणि मराठीमधले वर्ड टाइप्स, विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे, या गोष्टी सेम आहेत इंग्लिश आणि मराठीमध्ये. आणि जर मराठीमधलं जर आपलं बेसिक क्लिअर असेल ना, तर ते इंग्लिशमध्ये इझिली होऊन जातं. म्हणजे इंग्लिशमध्ये कसं फक्त लँग्वेज चेंज होऊन जाते, कन्सेप्ट तीच राहते. ही एक गोष्ट करायची आधी. आणि दुसरी गोष्ट की सराव सराव खूप व्हायला हवा. कारण कसं आहे की 60 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे. तर 60 मिनिटामध्ये किती येतंय त्यापेक्षा आपण त्यावेळेस कसं टॅकल करतोय क्वेश्चन, म्हणजे लॉजिक कसं लावतोय, ते जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं. त्यासाठी सराव खूप महत्वाचा आहे. मग सरावासाठी काय यूज करायचं तर बेसिकली प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि एमपीएससीचे खूप सारे म्हणजे खूप सारे पब्लिकेशनची अशी 10,000 क्वेश्चनचे वगैरे बुक्स आहेत इंग्लिश मराठी ग्रामरचे. ते प्रेफर करून 1 तास लावून त्याच्यातले 100 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आपण. खूप साऱ्या क्लासच्या टेस्ट अवेलेबल आहेत. त्या टेस्ट यूज करून आपण ग्रामर सॉल्व्ह करू शकतो. आणि मला वाटतं म्हणजे मी तरी तसं केलंय की ग्रामरसाठी आपल्याला रोज प्रॅक्टिस हवी. म्हणजे ऍटलिस्ट अर्धा तास तरी आपण काहीतरी म्हणजे 50 प्रश्न वगैरे सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करायला हवी. ओके. मॅम फॉरेस्ट आणि राज्यसेवा अशा दोन्ही इंटरव्ह्यूचा तुम्हाला अनुभव आहे. तर एकूणच तुमचा म्हणजे इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता? आणि काही प्रश्न तुम्हाला शेअर करता आले तर ते पण तुम्ही आमच्यासोबत करू शकता. इंटरव्ह्यू मध्ये थोडं म्हणजे कसं, आधी मी पीएचडी मध्ये असताना खूप सारे प्रेझेंटेशन्स वगैरे दिलेले, इंटरव्ह्यू टाईप प्रेझेंटेशन आयआयटी मध्येच वगैरे. म्हणजे ते कसं फिजिक्स म्हणजे कोर सब्जेक्ट रिलेटेड होतं, टेक्निकल टाईप होतं. पण एमपीएससीचा इंटरव्ह्यू माझ्यासाठी खूप नवीन होता. म्हणजे फर्स्ट टाइमच मी देत होते. 2019ला मी फर्स्ट इंटरव्ह्यू दिला आणि थोडी भीती मनात होती आणि मला वाटते ती असायलाच हवी. कारण आपण स्वतःला प्रेझेंट करत असताना थोडं कुठेतरी मनात असं एकदम ओव्हर कॉन्फिडन्सही नको, की मला सगळं येतंय. मी काय असंच इंटरव्ह्यूला जाऊन देणार आहे. तर असं नको, थोडी प्रिपरेशन असायला हवी, थोडी भीती असायला हवी मनात. आणि भीती असल्यामुळे कसं आपण जास्त प्रिपेअर करतो, की ठीक आहे मला थोडं टेन्शन म्हणजे टेन्शन आलं पाहिजे थोडं इंटरव्ह्यू. की इतक्या म्हणजे एवढे इतक्या वर्ष सर्व्हिसमध्ये असलेल्या लोकांसमोर, पॅनल समोर आपल्याला जाऊन आपल्याला प्रेझेंट करायचंय. त्यामुळे थोडं टेन्शन घेऊन प्रिपेअर करावं. प्रिपेअर करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुमचा बायोडेटा समोर ठेवा आधी. बायोडेटावर खूप सारे क्वेश्चन्स बनवा. जसे की फॅक्च्युअल क्वेश्चन सध्या सध्या 1-2 वर्षात जास्त विचारायला लागले, की तुमची शाळा कुठून झाली, कुठल्या युनिव्हर्सिटीतून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, किती मार्क्स आहेत, कोणत्या वर्षी ग्रॅज्युएशन झालं, अशा टाईपचे क्वेश्चन्स बायोडेटावर विचारतात. बायोडेटावर दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन येतात की तुमचा जिल्हा जो असेल, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात तुमचा जन्म झालाय किंवा एज्युकेशन झालंय, सध्या तुम्ही राहताय त्या जिल्ह्यात, अशा जिल्ह्यावरती पण खूप फॅक्च्युअल क्वेश्चन्स विचारतात. फॅक्च्युअल क्वेश्चन्स मध्ये त्या जिल्ह्याचे भौगोलिक वैशिष्ट्य विचारू शकतात. ऐतिहासिक काही गोष्टी विचारतात किंवा करंट मधल्या जर काही पॉलिटिकल गोष्टी असतील तेही विचारतात. जसं की मला विचारलेलं की म्हणजे खूप डिफिकल्ट क्वेश्चन झालेला माझ्यासाठी तो, की गडचिरोलीमध्ये किती तालुके आहेत हा प्रश्न मला विचारलेला. म्हणजे असं एकदम डिटेल मॅन्युअल डिटेल्स असे क्वेश्चन्स विचारतात. आणि दुसरी गोष्ट मला वाटते इम्पॉर्टंट की तुमचं जे ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट असेल, इन केस माझं की पीएचडी मध्ये फिजिक्स मध्ये पीएचडी झालं, तर त्या सरांनी मग मला माझा थेसिसचं टायटल विचारलं. तसंच पीएचडी मध्ये काय केलं, तर तुमच्या पीएचडीचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, असे बेसिक क्वेश्चन्स विचारले. त्याचबरोबर फिजिक्स मधल्या खूप ऍडव्हान्स कन्सेप्ट आहेत, जसं की ब्लॅक होल बद्दल मला विचारलं, डेफिनेशन विचारली ब्लॅक होल. ब्लॅक होल बरोबर की थेरी ऑफ एव्हरीथिंग काय आहे, तर थेरी ऑफ एव्हरीथिंग कोणी लिहिली, म्हणजे असं थोडं डीप मध्ये जाऊन खूप क्वेश्चन विचारलेले. त्यामुळे ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट असेल, म्हणजे तुमचा जो स्टुडंटचा जो सब्जेक्ट असेल, त्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर हव्यात. आणि बेसिक कन्सेप्ट तसेच करंट मध्ये काय हॅपनिंग होते तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड, त्या गोष्टींवरती जास्त फोकस करावा असं मला वाटतं. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, की तुम्ही ना किती हॉनेस्ट आहात हे इंटरव्ह्यू मध्ये पाहिलं जातं.
तुम्ही कशी भाषा यूज करताय, कुठल्या लँग्वेजमध्ये इंटरव्ह्यू देताय, म्हणजे तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकता. मी मोस्ट प्रिफरेबली इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू झाला माझा आता 2020चा. त्यामुळे लँग्वेजचं एवढं काही टेन्शन नाहीये. फक्त तुम्ही स्वतःला हॉनेस्टली किती प्रेझेंट करताय हे बघितलं जातं असं मला वाटतंय. ओके. मॅम, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला तुम्हाला विचारायला आवडेल की बरेच सारे विद्यार्थी प्रिपरेशन करत असतात, पण त्यातले काही थोडेसे लिस्टमध्ये येतात. अर्थातच जे लिस्टमध्ये येतात मग त्यांचं काहीतरी वेगळेपण असेल. तर अशी तुमच्यातली कोणती गोष्ट किंवा कोणती सवय होती की जी तुम्हाला हे यशापर्यंत घेऊन आली? सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटतं की सातत्य हवं एक्झाम मध्ये, प्रिपरेशन मध्ये. सातत्य का हवं? तर कसं असतं की स्पर्धा परीक्षांमध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्येच यश येईल असं प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. खूप कमी लोक असतात की ज्यांना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मेन्स क्लिअर म्हणजे पोस्ट मिळते. तर अपयशाची पहिली पायरी असं अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी असं समजायचं मला वाटतंय आणि सातत्य ठेवायचं. आणि जरी कधी असं वाटलं की खूप लो फील होतं, म्हणजे कसं की आपली प्रिलिम्स होत नाहीये किंवा मेन्सला चांगले मार्क्स मिळत नाहीयेत. त्यावेळेस यावेळेस काय करायचं की थोडा दिवस ब्रेक घेऊन, म्हणजे थोडा दिवस म्हणजे खूप कमीत कमी दिवस ब्रेक घेऊन परत स्वतःला एकदम रिज्युनेट करून परत अभ्यासाला तयारी करायची. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे प्रत्येक टप्प्यावर आणि इंटरव्ह्यू. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण काय करतोय, आपलं ध्येय काय आहे ते डोळ्यासमोर ठेवायचं. आणि त्यावेळेस दुसरं काही म्हणजे अभ्यास करताना आपल्या डोक्यात काहीही नाही आलं पाहिजे. एवढं कॉन्सन्ट्रेशन मी अभ्यास करायला हवं असं मला वाटतं. आणि माझ्यामधली तीच गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की मी सेल्फ स्टडीला प्रिफर केलेलं आहे. मी कोणते क्लास वगैरे, अकॅडमी वगैरे जॉईन केली नव्हती एक्झाम एमपीएससी प्रिपरेशनसाठी. जसं की म्हणजे शाळेपासूनच मला सेल्फ स्टडीची सवय होती. त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला असं मला वाटतं. ओके. मॅम, एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. या संपूर्ण यशात तुमच्या कुटुंबियांचा वाटा नेमका किती आहे? एकूणच तुमच्या कुटुंबियांनी तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट केला? कारण या संपूर्ण प्रोसेसमध्ये मॉरल सपोर्ट खूप महत्वाचा असतो. आणि आता जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत, ते विद्यार्थी आणि त्यांचे पालक, त्यांना तुमचा काय सल्ला असेल? माझ्या बाबतीत माझ्या यशामध्ये मी सांगेन की इव्हन म्हणजे मीही हार्डवर्क केलंय. पण माझ्या प्रयत्नापेक्षा माझ्या कुटुंबाचा जास्त वाटा आहे कारण सांगेन. कारण की मी तर एक खूप उशिरा प्रिपरेशन सुरू केलं. ऑलमोस्ट 30 क्रॉस झालं माझं प्रिपरेशन सुरू करत तेव्हा. तरी पण त्यांनी मला सपोर्ट केला, सदैव प्रोत्साहन देत राहिले. माझे बाबा तर सध्या या जगात नाहीये. पण ते जेव्हा होते तेव्हा त्यांनी, माझ्या आईने, माझ्या दोन्ही भावांनी खूप सपोर्ट केलाय मला प्रत्येक स्तरावरती पण. त्यामुळे मला वाटतं की फॅमिलीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. फॅमिली सपोर्ट असल्याशिवाय मी इथपर्यंत नाही पोहोचू शकत असं मला वाटतं कधी-कधी. आणि ते प्रत्येकाच्याच बाबतीत म्हणजे प्रत्येक ॲस्पिरंटच्या बाबतीत तसं होत असावं. कारण एक पॉइंट असा येतो ना की कंटिन्युअस फेल्युअरमुळे आपण इतकं टेन्शनमध्ये जातो की त्यावेळेस आपल्याला या मोरल सपोर्टची गरज पडते. तर मी असंच सांगेन स्टुडंटनी की फॅमिली म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही आई-वडिलांशी या गोष्टी डिस्कस करा. त्यांना पण विश्वासात घेऊन सांगा की स्पर्धा परीक्षा म्हणजे नक्की काय प्रकार आहे. कारण प्रत्येकाच्या घरातले आई-वडील शिकलेले नसतात. त्यामुळे त्यांना थोडंसं समजावून, विश्वासात घेऊन तुम्ही जर त्यांना समजून सांगितलं की थोडा वेळ लागतो, तर का वेळ लागतो? ते तुम्ही जसं समजताय म्हणजे तुम्ही जे अॅनालाइज करताय स्वतःला, तसंच समजून सांगण्याचा प्रयत्न करा पालकांना. आणि पालकांना पण मी असं सांगू इच्छिते, म्हणजे त्यांनी करावं असं मला वाटतं, की आपल्या पाल्यांना त्यांनी कुठलंही प्रेशर करू नये, की तुला बाबा काय करायचं ते तू ठरव, असं त्यांनी सांगावं मुलींना. जसं की माझ्या घरातून मला हे जे मिळालंय सपोर्ट, तो कोणत्याही प्रेशर विदाऊट प्रेशर मिळाला. म्हणजे त्यांनी मला कधी सांगितलं नाही, की तू हे कर, ते कर. जसं की आता मी पीएचडी केली, मला डॉक्टरेट आहे फिजिक्समध्ये. त्यावेळेस ते हे बोलले नाहीत, की आता तुला डॉक्टरेट मिळाली, तर तू कशाला आता एमपीएससी करतीस? असं त्यांनी मला कधी विरोध केला नाही. तर मुलांना जे करण्याची इच्छा आहे किंवा मुलांना ज्यात कॅलिबर जास्त वाटते, कॅपेबल आहेत मुलं, त्या गोष्टी त्यांना करू देत असं मला वाटतं. मित्र हो, रुपाली माने मॅम आपल्या प्लॅटफॉर्मवर आल्यात आणि त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. ते प्रिपरेशन संदर्भात असेल, येणारी प्रिलिम, सीसॅट आता क्वालिफाय झालेला आहे, तर तो बदल आपण अडॉप्ट कसा करावा, त्यांची स्ट्रॅटेजी कशी होती, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह हा पेपर कसा टॅकल करावा, एकूणच या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना सुद्धा त्यांनी एक मोलाचा सल्ला दिलेला आहे. मॅम, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झाला. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम अन अकॅडमी.
थँक्यू मॅडम. मला या प्लॅटफॉर्म मध्ये बोलवल्याबद्दल तुमचे आणि अन अकॅडमीचे खूप आभार. थँक्यू.